तर या कॉल रेकॉर्डिंगची आता चौकशी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। हा जो कॉल रेकॉर्ड केला गेलाय, जो व्हायरल झालाय, याची चौकशी केली जाणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। चौकशीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जी धमकी देण्यात आली होती, जो कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे, त्या कॉल रेकॉर्डिंगची आता चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तशा चौकशीचे आदेशही त्यांच्याकडून देण्यात आले। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना कॉलवरून धमकी देण्यात आली होती आणि ही धमकी डॉक्टर प्रशांत कोरटकर यांनी दिली होती असा त्यांच्या आवाजावरून म्हणण्यात येत आहे। मात्र डॉक्टर प्रशांत कोरटकर यांनी साफ इन्कार केलेला आहे। आपण अशा पद्धतीची कोणतीही धमकी दिलेली नाहीये, हा आवाज आपला नाहीये असं कोरटकर यांचं म्हणणं आहे। शिवाय आपल्याकडे इंद्रजीत सावंत यांचा नंबरही नाहीये, त्यामुळे हा फोन मी करणं शक्य नाही असं कोरटकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। मात्र एकंदरच प्रसार माध्यमांमध्ये ज्या बातम्या फिरतायत त्यानुसार इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर यांनी फोन करून धमकी दिली असं बोललं जात आहे आणि याच कॉल रेकॉर्डिंगचे चौकशीचे आदेश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे। या कॉल रेकॉर्डिंगची आता चौकशी केली जाणार आहे। हा कॉल करणारा नेमका कोण अज्ञात व्यक्ती आहे हे शोधलं जाणार आहे। तशा पद्धतीचे चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले।